మీరు చూడబోతున్న ఈ రేరాణి కథ రాసిన వారు आता जी कथा तुम्ही पाहणार आहात तिचे लेखक आहेत श्री इंद्रगंटी हनुमंत शास्त्री. यांचा जन्म 20 ऑगस्ट 1911ला झाला. तेलुगू नवसाहित्य, साहित्याची प्रगती ह्या अशा महत्त्वाच्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आधुनिक साहित्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांमध्ये त्यांचं नाव 2 प्रमुख कारणांनी घेतलं जातं. त्यातलं पहिलं त्यांची कविता सृष्टीलो तियनिधी स्नेहमे नोई, आणि दुसरं कारण त्यांची एक लघुकथा कथनिका. कथालेखक या नात्याने त्यांनी 2 साहित्य प्रकारांचं प्रकाशन केलं. पहिलं 1945 मध्ये तर दुसरं 1951 मध्ये. त्यांनी जवळजवळ 30 कथा लिहिल्या. एवढंच नव्हे तर आंध्र साहित्य अकॅडमीकडून एक कवी आणि टीकाकार म्हणून 2 वेळा पुरस्कारही मिळवला. ते अकॅडमीचे आदरणीय सभासदही होते. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची सिनियर फेलोशिप मिळवून त्यांनी आरु युगला आंध्र कविता ह्या नावाचं एक संशोधनात्मक हस्तलिखित लिहिलं. त्यांना 14 नोव्हेंबर 1987 रोजी वारांगल येथे देवाज्ञा झाली. ही वेगळ्या स्वरूपाची कथा म्हणजे मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून केलेलं एक विश्लेषण आहे एका विवाहित जोडप्याच्या विचारांचं. बघाच ना. खूपच रात्र झाली आहे. काय कोण आजूबाजूला दिसत नाहीये. काय कर्फ्यू वगैरे आहे की काय? हो गावाले, इकडे बस स्टँड कुठे आहे? बस स्टँडला जायचंय. हा, असे सरळ जा, आणि नंतर मग उजवीकडे जा. त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला सूर्याचं सायकल शॉप लागेल बघा साहेब. ठीक आहे. नंतर मग सरळ चालत जा आणि नाकामोर इकडनं. त्याच्यानंतर तिथे एक टी स्टॉल लागेल ना तुम्हाला. ठीक आहे. नंतर त्या टी स्टॉलच्या अक्षी पुढंच आहे तुमचा बस स्टँड. हा, रिक्षा तिथपर्यंत जाईल. रिक्षा कशाला उगाच, एकदाही रिक्षात नाही गेलो. अरे तुझी लाजतोस का? पण तुझ्यासाठी नाही रे, मी विचारतोय माझ्यासाठी. असं आहे काय? कधी रिक्षात बसलो नाही ना आपण. आपण आपले चालत जातो. मी वर येतो. विनोदी प्राणी आहे. अरे देवा. त्यानं तर सांगितलं होतं जवळच आहे म्हणून. मला बस स्टँड गेला कुठे बुवा? चल आटोप का लवकर, घरी जायचं आपल्याला. अहो आटपते ना मी, उगा बडबडू नका. दारू ढोसली की यांची बडबडच जास्त. बाबा, इकडे बस स्टँड कुठे आहे? साहेब, बशीच्या तिकडे उभा राहतात. असं असं. काकीनाडासाठी बस केव्हा येईल? ते येणार नाही साहेब. हा, का नाही येणार? अहो गेली ना व शेवटची बस. आता बस नाही रात्रीची एक पण. असं काय? मी काय करू आता? काय करायचं? तुम्ही माझं आहे का? काय? आणि थोड्याच वेळात रामचंद्रपुरमची बस येणार आहे, त्यात चढून जा. ती काकीनाडाला जाईल? जायला तसं नाही बुवा. मग त्या बसमध्ये मी का म्हणून चढू? बस कुठली पकडू तुम्ही विचारलं मला, म्हणून तर मी आपली ती बस सांगितली. काय बडबडताय तुम्ही? मी इकडे कुठलीही बस पकडायला आलेलो नाहीये. काकीनाडाला जाणाऱ्या बसनेच जाणार मी. अरे बापरे, अरे बापरे, मी एवढं काय बोललो म्हणून माझ्यावर एवढे कावताय तुम्ही? काय माणसं ज्याचं करावं भलं म्हणता आपलं खरं. साहेब तुम्ही लई काळजीमध्ये दिसताय. तुम्हाला उद्या सकाळची पहिली बस पकडावी लागेल. मी काय म्हणतो, गावात एखादा लॉज आहे का हो?
या एवढूच्या गावात लॉज आणि कुठलं आलंय? तुम्ही एक काम करा, थोडं चाला इकडं, मग डाव्या बाजूला वळा, तिकडे एक धर्मशाळा आहे, तिकडे जाऊन झोपा. वाचव रे देवा. भाऊ, हा इकडे धर्मशाळा कुठे आहे हो? धर्मशाळा कुणी सांगितलं तुम्हाला? त्या हॉटेलवाल्या बाईने. हा असं सरळ जा, तुम्हाला तिथे एक विजेचा खांब दिसेल. बहुतेक त्यांनी तेच घर सांगितलं असावं. हां, थँक्यू. ठीक आहे ठीक आहे. विजेच्या खांबासमोरचं घर म्हणजे हेच असलं पाहिजे. म्हणे धर्मशाळा. वाजल्यात फक्त 9, पण कोणी कारकून नाही, एखादा नोकर नाही, मॅनेजर बिनेजर कुणीच नाही. प्रामाणिक झालेत लोक आजकालचे फार. नशीब चांगलं, छप्पर तरी आहे डोक्यावर म्हणायचं. हे वेश्यांचं घर वाटतं. सुंदरम, यू आर लकी रे. माझं नाव विष्णू सुंदरराव, राहणारा काकीनाडाचा. बाजूच्या गावात आलो होतो. माझी शेवटची बस चुकली. इथे रात्री झोपायला म्हणून आलो. फारसे पैसे नाहीत माझ्याजवळ. काही हरकत नाही. जरा सांग ना, नाव तुझं? रातराणी. रातराणी, नाईट क्वीन. हे स्वप्न तर नाही.
नाईट क्वीन रागावलीस? रागावीन का? अरे बापरे. हा? तो कोण सुंदरच ना तो? सुंदर, ए सुंदर. हॅलो शिवराव. असं आहे काय? पण रात्री तू माझ्या घरी का नाही आलास? आपण गप्पा मारल्या असत्या ना. तू इथे राहतोस हे कसं कळणार मला? कुणीतरी सांगितलं धर्मशाळा आहे म्हणून तिथे. आणि घडलं काय? जन्मभर मी विसरणार नाही असा अनुभव आला. काय रे, रात्रभर तू त्या धर्मशाळेत झोपला होतास म्हणजे? म्हणजे त्या घराच्या त्या पडवीत झोपलास? हो रे. मानलो बुवा, मोठा ऍडव्हेंचर केलास. आणि ऐकलंस का, ते वेश्यागृह होतंय, कळलं का पण तुला? तसं नाही रे. असं कुठं म्हटलं मी ते संसारी बाईचं घर आहे म्हणून? काय म्हणायचंय तुला? ऐक मग तू. ऐकून भ्यायचं नाही पण. हा? ऐकलंय मी बरंच काही त्या घराविषयी, खूप काही त्या मुलीविषयी. खूपसं मीही जाणत होतो. काय दिसते ती मुलगी, जणू काही अप्सराच एखादी. अगं बाई बाई. हं? अगं माझ्या म्हातारीचं ऐक ग पोरी. नाही म्हणते मी कशाला तुला कधी. ही तुझी साडी, हा तुझा नट्टापट्टा, फुलं मात्र बाई नकोत ग. बघणाऱ्यांचे डोळे फुटतात. मग लोक ना वाटेल तसं बोलतात ग पोरी. आपला शेजारी प्रकाश आहे ना, तो घेऊन चाललाय मला आपल्या बरोबर सिनेमा बघायला. अरे देवा, पोरी हे काय करतेस तू? विधवा होऊन परत आल्यापासून माझ्या जीवाला इथे चैन नाही एक क्षण सुद्धा. सांभाळ ग जरा आता. आणि मी काय म्हणते, मी बघ विसरलेच सांगायला तुला, वेणुगोपाल स्वामींच्या देवळात हरिकथा चालू आहे. पंचक्रोशीतले सगळे लोक ते ऐकायला नुसते उड्या घालतायत. उड्या घालतात ना, मग गर्दी होते की नाही? आणि तू हरिकथेशी सिनेमाची तुलना करतेस? अगं ऐक पोरी, रात्री बाईने बाहेर राहणं बरोबर नाही. मधु नायडूंची पद्मा आणि तिचा भाऊ नारायणराव पण येणार आहेत. आपले शेजारी पाजारी तुझ्याविषयी जे बोलतात ते ऐकून कान किटले ग माझे. आई बस, सांगून कंटाळले तुला मी. तुला जे पाहिजे ते तू कर, मला हवं ते मी करेन. कर्म माझं, माझं प्रारब्ध. तुझे बाबा असते तर तू अशी वागली नसतीस मुळीच. प्रत्येक कुटुंबाला पुरुषाचा आधार हवा हे खरं. त्यासाठी माझं पुन्हा लग्न कर, म्हणजे आपल्याला आधार पण मिळेल. कळलं ना? येते मी, चल. हं? अरे देवा. काय ग पोरी विमला, या इतक्या कमी प्रकाशामध्ये तू हे पुस्तक वाचतेस असं त्यात आहे तरी काय बाई? तुला ते ऐकायला नाही आवडणार आई. ते तर मला माहितीच आहे, म्हणून तर मी मुद्दाम विचारते. आपल्याला मनशांती देईल असं एखादं छानसं पुस्तक वाचावं, पण तू मात्र ही भिकमागी घाणेरडी पुस्तकं का वाचतेस? मी भीकमागी घाणेरडी म्हणून? काहीच हे बाई बोलणं. तुझ्या या अशा बोलण्यामुळे मी वेडी होईन एक दिवस. तू खूप शेफारलीस का तर मी बोलत नाही. माझं कोणी नाही ना. हेच हेच तर मीही म्हणते. मला किती जास होतो माहितीये का तुझा? छ्या. या पोरीचं कसं होईल पुढे देवालाच माहित. पोरी पोरी विमला, काय झालं बाळा? अगं विमला, काय झालं?
हा फीटचा त्रास कधीपासून आहे तिला? 1 महिन्या 1.5 महिन्यापासून हे चालू आहे. तुम्ही कुठल्या वैद्याचं औषध नाही केलं तिला? औषध नाही केलं कसं? सगळं करून पाहिलं. सर्वप्रथम आयुर्वेद झाला, मग नंतर इंग्लिश औषधं झाली. जेवते वगैरे तशी पोटभर, पण अंगालाच लागत नाही बघा कशी वाळली पोरगी. वैद्य बुवा, हं. तिच्या मेलेल्या नवऱ्याचा आत्मा मानगुटीवर बसून छळत असेल का? वरवर पाहता तुम्ही म्हणतात तसलं काही वाटत तरी नाही बाई. आणि बघा, चेहऱ्यावर पण तसलं काही चिन्ह तरी दिसत नाहीये. ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी येत्या शनिवारी मंडपलीच्या शनिदेवाच्या देवळामध्ये अभिषेक करू तिच्या नावाने. तरी पण सुधारणा नाहीच वाटली तुम्हाला तर सुंदराबाईंचा मुलगा नारायण याला बोलू. होमिओपॅथीचा वैद्य म्हणजे काय सांगू, आजार मुळापासून बरा झालाच म्हणून समजा. आता मला एक सांगा बघू, तिला जेव्हा कधी राग येतो तेव्हा ती मारहाण करते का? असला प्रकार अजून तरी घडला नाही नारायणराव. तिच्या बाबतीत भीतीचं म्हणजे फीट आली की ती पटकन खाली पडते कुठेही. ती कधी मारून घेते का स्वतःला, किंवा मग रडते का हो कारणाशिवाय असं? हे मात्र ती करायला लागली आहे अलीकडच्या काळात. ओह, तुमच्याशी उद्धट बोलते वागते का? चांगलं विचारलंस. सर्व मुलं आईशी अशीच उद्धट वागतात. आता मारायचं म्हणतोस ना तू, त्या एका बाबतीत नशीब बाबा माझं. असं म्हणतात तुझं औषध फार रामबाण असतं, तूच आता हिला बरं कर बाबा ह्याच्यातून. नारायणा, या म्हातारीकडे बघून एवढं करच आता तू. हिला खडखडीत बरी कर. मधू नायडूचा मुलगा म्हणजे या घरातलाच एक असल्यासारखा आहे. तुझे वडील हिचे वडील एकमेकांचे जीवश्य कंठस्थ मित्र होते. आणि दुसरं, तू आणि विमल लहानपणापासून एकमेकांना ओळखता. ही सगळी तुमच्या मायेची किमया आहे. घाबरण्यासारखं काही नाही मावशी. हिस्टेरियाची लक्षणं आहेत ही. तिच्यासाठी औषधं पाठवतो. बघ बाबा, बरी कर एकदाची तिला. फार उपकार होतील तुझे. येतो मी मावशी. देव तुझं भलं करो. मी तुला माझी गृहलक्ष्मी बनवीन. तुझं नाव लक्ष्मी ठेवीन. त्या नारायणाने बरी केली का तिला? बरी केली की काय ते माहित नाही, पण त्याच्याशी परिचय झाल्यामुळे ती पुन्हा पहिल्यासारखी एक स्वप्नाळू स्त्री बनली. त्या दोघांनी पळून जाऊन आपला संसार थाटला. रात्री तू झोपला होतास ना, हा? बरोबर त्याच घरामध्ये. म्हणजे त्या नारायणाने तिच्याशी लग्न केलं? हो, सांगतो काय मग. आता वडीलधाऱ्यांच्या भीतीमुळे किंवा समाजाच्या भीतीमुळे म्हण, गाव सोडलं त्यांनी आपलं. चंद्राला लाजवी ग तू राणी, रुपेरी रजनीच्या अंधारी रात राणी. उजळले तुझ्या ग नयनाने तारांगणी, भुलले मन माझे तेजोमय रूपानी. दास तुझा राणी आज असा झालो, जीवनात तुझिया रूपास मी भाळलो. मी चंद्र ग, तू चांदणी.
चंद्राला लाजवी ग तू राणी रुपेरी रजनीच्या अंधारी रात राणी इंद्रधनु आकाशीचा अधर तुझे हे जाई जुई फूल सुगंधी देह चुंबी हे सागराच्या लाटेवरती वळण घेती केस हे पारिजात पुष्पा समवे कोमल ही पावले पुलंकित झालो ऐसा तव स्पर्शाने पूर्ण झाली आकांक्षा ही तुझ्या मिलनाने किती जन्म घेऊन ऐसे सुख ना मिळे चंद्र प्रकाशात शीतल सुख ऐसे ना मिळे चंद्राला लाजवी ग तू राणी रुपेरी रजनीच्या अंधारी रात राणी दास तुझा राणी आज असा झालो जीवनात तुझी ह्या रूपास मी भाळलो मी चंद्र ग तू चांदणी रात राणी चंद्राला लाजवी ग तू राणी रुपेरी रजनीच्या अंधारी रात राणी लक्ष्मी काय झालं लक्ष्मी काय झालं काय झालं लक्ष्मी मला सहन नाही होत घाबरू नकोस मी डॉक्टरला घेऊन येतो मला सोडून कुठे जाऊ नको नको तू थांब मी लगेच आलो डॉक्टर साहेब कोण अ, नारायण तू आहेस होय काय रे काय झालं माझ्या बायकोच्या पोटात दुखायला लागलंय फारच तिला असह्य व्हायला लागलंय जरा लवकर या ना तुम्ही तू डॉक्टर आहेस दे ना मग औषध तिला आता काय सांगू मी माझ्या औषधांनी काही गुण पडत नाही हो तिला ठीक आहे चल या ना डॉक्टर या हो हा असू दे लक्ष्मी लक्ष्मी हा. हे बघ हा, डॉक्टर आलेत बघ नाही लक्ष्मी नाही होईल वाटेल बरं वाटेल हा, लक्ष्मी हा, हा, थांबा जरा काय झालं ग हे? मला सहन होत नाही हो. हा थोडा वेळ सहन कर लक्ष्मी हो हो एक मिनिट हा जरा हा जरासं सहन कर हा सगळं ठीक होईल लक्ष्मी मी आलो लगेच येतो मी काय नारायणा मला वाटतं फार कॉम्प्लिकेटेड केस आहे काकी नाडाला घेऊन जा तिला तिथे चांगले उपचार होतील तिचे म्हणजे काय सांगा मला डॉक्टर तुला सांगायचं म्हणजे मला आशा वाटत नाही काहीच असं नाही होणार आपण हॉस्पिटलला जाऊ चल राणी माझं ऐक ना जरा राजा नाही रे आपण कुठे जायचं असं काय करतेस राणी राजा नाही रे माझी अहो, वेळ अहो, असं नाही बोलायचं तुला काय नाही होणार माझी वेळ आज नको बोलूस लक्ष्मी. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत काय नाही होणार तुला
लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी. दिव्याच्या ज्योतीप्रमाणे लक्ष्मीचं आयुष्य विझून गेलं आणि पुढे नारायण सुद्धा झुरून झुरून गेला बिचारा. कसं असतं नाही, प्रेमाच्या वास्तूमध्ये आज धंदा चालतो बायकांचा. कुठला धंदा? वेडायस तू. आज पण रात्र झाली ना, त्या गल्लीत कुणीही जात नाही. का माहितीये का तुला? त्या घरामध्ये आत्मा फिरतो तिचा. हा? तिचा आत्मा होता तो. हो, असं म्हणतात आज पण ती तशीच नटते, म्हणजे एखाद्या परीप्रमाणे, आणि त्या घरात रातराणीसारखीच फिरते. म्हणूनच ती आजही अमर आहे. ए सुंदर, तू इतका घाबरलास का? हा? तुला काही होतंय का? हा? नाही, मी बरा आहे. अशी आहे तर कहाणी. तो लावण्य दीप ह्या जगातून जरी गेला असेल तरी चमकत मात्र असेल आजही कुठेतरी. तो रात्री पृथ्वीवर येत असेल कदाचित, आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण होत आहेत का या अपेक्षेने बघायला असेलही कदाचित.